नमस्कार विद्यार्थी मित्रो, सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्सच्या या 8व्या दिवसामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो हो, या 8व्या दिवसामध्ये आपल्याला उपघटक सजातीय करणींवरील क्रिया, त्यांची बेरीज आणि वजाबाकी याचा अभ्यास करायचा आहे। आजच्या दिवसाचा संपूर्ण अभ्यास करून झाल्यानंतर मित्रो हो, तुम्हाला काय करता येणं अपेक्षित आहे? तर सजातीय करणींची बेरीज तुम्हाला करता आली पाहिजे, सजातीय करणींची वजाबाकी तुम्हाला करता आली पाहिजे। जरा आठवूया मित्रो, 4चा वर्ग बरोबर चौकट, म्हणजेच 4चा वर्ग आता तुम्हाला माहिती आहे, एखाद्या संख्येचा वर्ग कसा करतात, त्या संख्येला त्या संख्येने गुणणे, म्हणजे 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4, म्हणजेच 4चा वर्ग तुम्हाला मिळाला 16, आणि म्हणून 16चे वर्गमूळ बरोबर 4, आणि म्हणून 16चे वर्गमूळ हे चिन्हात असं लिहितात आणि याचं वाचन करतात 16चे वर्गमूळ किंवा वर्गमुळात 16 बरोबर 4। याप्रमाणे पुढे 9चा वर्गमूळ, 9चे वर्गमूळ बरोबर किती? 81, म्हणून 81चे वर्गमूळ बरोबर किती? 9। 81चे वर्गमूळ बरोबर किती? 9, आणि म्हणून वर्गमुळात 81 बरोबर किती? 9। आता इथे बघा, जर चौकट दिलेली आहे, याचा अर्थ वर्गमुळात 36 आहे बरोबर 6, तर चौकटीत योग्य संख्या लिहा। याचा अर्थ 6 म्हणजे 36चं वर्गमूळ, याचा अर्थ 6चा वर्ग, 6चा वर्ग बरोबर 36, म्हणून 36चे वर्गमूळ बरोबर किती? 6, म्हणून या चौकटीत काय संख्या येईल? तर तिथे येईल 2। इथे वर्गमुळाच्या चिन्हात जिथे जसे 2 इथे लिहिले आहे, तुम्ही म्हणणार सर इथे तर ते लिहिलेले, तर ते लिहिण्याची गरज नाही। 2 फक्त वर्गमूळ असेल तर, तिसरे मूळ चौथे मूळ असेल तर तिथे ती संख्या लिहावी लागते। या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहे मित्र हो। पहिली गोष्ट करणी, करणी कशाला म्हणायचं ते लक्षात घ्या। समजा एनव्या मुळात ए किंवा एचे एनवे मूळ, एनव्या मुळात ए किंवा एचे एनवे मूळ ही एक करणी आहे किंवा करणी असेल, तर हे जे चिन्ह आहे या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात। या चिन्हाला काय म्हणतात? करणी चिन्ह। तर एन या संख्येला त्या करणीची कोटी म्हणतात, म्हणजे इथे जी संख्या असेल तिला काय म्हणायचं? कोटी म्हणतात। आणि एला करणीस्थ संख्या असे म्हणतात, म्हणजे करणी चिन्हाच्या खाली असलेली संख्या तिला करणीस्थ संख्या म्हणतात। जसं इथे एला करणीस्थ संख्या आणि एनच्या ठिकाणी जी संख्या असेल तिला त्या करणीची कोटी म्हणतात। आता कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्गकरणी म्हणतात। कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्गकरणी म्हणतात, म्हणजे ज्या करणींची कोटी 2 असेल त्यांना वर्गकरणी म्हणतात। उदाहरणार्थ बघूया, बघा 8व्या मुळात 8चे 5वे मूळ किंवा 5व्या मुळात 8 असं म्हणतात। 5वं मूळ, जसं इथे 2 म्हणून वर्गमूळ, इथे 5 आहे म्हणून 5व्या मुळात 8 किंवा 8चे 5वे मूळ, या करणींची कोटी 5 आहे आणि करणीस्थ संख्या किती आहे? 8 आहे। दुसरं उदाहरण बघूया, ही घ्या, या करणींची कोटी किती आहे? करणीची कोटी 2 आहे बघा, वर्गमुळात 7 किंवा त्यालाच दुसऱ्या मुळात 7 किंवा 7चे वर्गमूळ, म्हणून अशा प्रकारच्या करणीला काय म्हणतात? की जिची कोटी 2 आहे ती वर्गकरणी आहे असं आपल्याला म्हणता येईल। या 7व्या मुळात वर्गमुळात 2 या करणीची कोटी 2 आहे, म्हणून हे वर्गकरणी आहे। त्यानंतर आता आपण सजातीय करणी कशाला म्हणायचं? बघा, ज्या करणींची कोटी समान आणि करणीस्थ संख्या ही समान असतात
अशा करणींना सजातीय करणी म्हणतात. लक्षात घ्या, ज्या करणींची कोटी समान, 2 करणी असतील, 3 करणी दिली असतील किंवा 2 पेक्षा जास्त करणी असतील, परंतु त्या प्रत्येकाची कोटी समान असेल आणि करणीस्थ संख्यासुद्धा काय असेल, समान असेल, अशा करणींना सजातीय करणी म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 5 वर्गमुळात 3 याचा अर्थ असा इथे काय आहे, 5 गुणेला वर्गमुळात 3 म्हणजेच 5 वर्गमुळात 3. दुसरी करणी आहे 7 2/7 वर्गमुळात 3. तिसरी करणी आहे ऋण 6 वर्गमुळात 3. या ज्या तिघ करणी दिलेल्या आहेत, या तिघ करणी सजातीय करणी आहेत. बघा, या प्रत्येक करणीची कोटी 2 समान आहे. प्रत्येक करणीमध्ये करणीस्थ संख्या 3 समान आहेत, म्हणून इथे या तिघही सजातीय करणी आहेत. बघा, 5 वर्गमुळात 3 यामध्ये 5 ही परमेय संख्या आणि वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या, म्हणजे 5 ही वास्तव संख्या असेल आणि ही अपरिमेय असेल, तर अशांना सजातीय करणी असं म्हणतात. कोटी समान पाहिजे, करणीस्थ संख्यासुद्धा समान असतील, तर अशा करणींना सजातीय करणी म्हणतात. इथे या तिघही करणी सजातीय करणी आहेत. आता या ज्या सजातीय करणी आहेत, या करणींवरती क्रिया आपल्याला करता येतात. मग सजातीय करणींवरील क्रिया या अंतर्गत आपल्याला अगोदर बघायचं आहे सजातीय करणींची बेरीज आणि वजाबाकी. तर आपण इथे लक्षात घ्या, फक्त आणि फक्त सजातीय करणींचीच बेरीज व वजाबाकी करता येते. मग तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल की सर, 2 करणी दिलेल्या आहेत, त्यांची बेरीज करायची आहे आणि त्या सजातीय करणी नाहीत, त्यांच्या कोटी समान आहे, परंतु करणीस्थ संख्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे त्या सजातीय करणी होऊ शकणार नाहीत. मग त्याची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची, तर ते पण आपण बघणार आहोत. इथे तूर्त लक्षात घ्या की फक्त सजातीय करणींचीच बेरीज व वजाबाकी करता येते. उदाहरण घेऊ आपण. सोपे रूप द्या, अर्थात इथे बेरीज सांगितलेली आहे. 7 वर्गमुळात 5 अधिक 12 वर्गमुळात 5 या दोघं इथे सजातीय करणी आहेत. कोटी समान आहे 2, करणीस्थ संख्या समान आहे 5. ती दोघंच्या दोघं सजातीय करणी आहेत आणि सजातीय करणींचीच बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. आता आपण उत्तर उकल बघूया. तर बघा, आपण उदाहरण घेतलं 7 वर्गमुळात 5 अधिक 12 वर्गमुळात 5. या दोघं करणींमध्ये तुम्ही जर बघितलं तर वर्गमुळात 5 ही जी संख्या आहे, म्हणजे तो जो अवयव आहे त्या दोघांमधला तो सामायिक आहे. मग आपण हा सामायिक अवयव जर कंसाच्या बाहेर काढलं तर कंसात काय शिल्लक राहील, 7 अधिक 5. बघा, 7 अधिक 12 वर्गमुळात 5. 7 अधिक 12 कंसामध्ये गुणेला पुढे वर्गमुळात 5. म्हणजे या दोघांमध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सजातीय करणींचीच बेरीज किंवा वजाबाकी का करता येते. तर त्या दोघं करणींमधील जो अपरिमेय अवयव असेल तो समान असतो, त्याची कोटी आणि करणीस्थ संख्या समान असल्यामुळे तो सामायिक असतो. मग तो दोघांमधला सामायिक अवयव कंसाच्या बाहेर काढून कंसात या ठिकाणी शिल्लक राहिले 7 अधिक या ठिकाणी शिल्लक राहिले 12 आणि 7 अधिक 12 बरोबर किती, 19. म्हणून याचं सोपं रूप मिळालं 19 वर्गमुळात 5. यानंतर आपण आता उदाहरण घेऊया. एक वजाबाकी दिलेली आहे, सोपं रूप द्या. 14 वर्गमुळात 7 वजा 9 वर्गमुळात 7. अगदी या पद्धतीनं जशी बेरीज केली तशीच इथे वजाबाकी. सामायिक अवयव दोघांमध्ये
वर्गमुळात 7 आहे तो कंसाच्या बाहेर काढला तर कंसात राहील. हे उदाहरण आपण घेतलं तर कंसात 14 - 9 गुणेला वर्गमुळात 7 आणि 14 - 9 बरोबर किती 5, म्हणून उत्तर मिळालं 5 वर्गमुळात 7. सजातीय करणींची बेरीज वजाबाकी करणं म्हणजेच सोपे रूप देणं, त्या करणींना सोपे रूप देणं म्हणजे त्या करणींची कोणती क्रिया सांगितलेली आहे, बेरीज सांगितलेली आहे का वजाबाकी सांगितलेली आहे. तर सजातीय करणींची बेरीज अशा पद्धतीनं करायची, वजाबाकी अशा पद्धतीनं. आता तुम्ही म्हणाल सर 3-4 करणी असल्या आणि त्यांची वजाबाकी बेरीज असेल तर याच पद्धतीनं. सामायिक घटक कोणता आहे त्यातला अवयव ते बघायचं. आता आपण एक तिसरं उदाहरण घेऊ. बघा इथे बघा, सोपे रूप द्या 3 वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 50 वजा 4 वर्गमुळात 2. इथे 3 करणी दिलेल्या आहेत. पहिल्या 2 करणींची बेरीज आणि आलेल्या बेरीजेतून तिसरी करणी वजा करायची आहे. इथे तुम्ही या तिघ करणींच्या कोटींचा विचार केला तर कोटी समान आहेत. या प्रत्येक करणीची कोटी किती आहे 2, परंतु करणीस्थ संख्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे ह्या इथे सजातीय करणी नाहीत. मग सजातीय इथे तर आपण म्हटलं आहे की फक्त आणि फक्त सजातीय करणींचीच बेरीज व वजाबाकी करता येते. मग इथे तर त्या सजातीय करणी नाही, मग यांची बेरीज वजाबाकी कशी करायची. तर मित्र हो, जरी त्या सजातीय मात्र कोटी समान आहे म्हणजे एक अट आहे त्यात. सजातीय करणींसाठी एक अट आहे, ज्या करणींची कोटी समान आणि करणीस्थ संख्याही समान असतात अशा करणींना आपण सजातीय करणी म्हणतात. या व्याख्येतली एक अट इथे दिली आहे की कोटी समान आहे. मग राहिली करणीस्थ संख्या. मग आपण काय करू, प्रत्येक कोटीची करणीस्थ संख्यासुद्धा समान करण्याचा प्रयत्न करू. तर बघा यामध्ये सर्वात करणीस्थ संख्ये ठिकाणी लहानात लहान अवयव कोणता आहे 2, बरोबर. मग करणीस्थ संख्ये ठिकाणी असा अवयव घेऊ की ती मूळ संख्या असेल, ती कुठल्याही संख्येचा म्हणजे त्या संख्येला कुठलाही एक अवयव नसेल. मग आपण बघा या प्रत्येक करणीच्या ठिकाणी करणीस्थ संख्या 2 आपल्याला करता येते. ती कशी बघा, 3 वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 50 वजा 4 वर्गमुळात 2. पहिली जी करणी आहे 3 वर्गमुळात 8, तर 3 गुणेला वर्गमुळात 4 गुणेला 2 असं लिहित आहे. 4 दूनी 8 बरोबर. त्याचप्रमाणे वर्गमुळात 50 म्हणजेच 25 गुणेला 2, वर्गमुळात 25 गुणेला 2 आणि वजा 4 वर्गमुळात 2 आहेत. आता बघा इथे 4 वर्गमुळात 2, मग 4चं वर्गमूळ किती 2. 4 ही संख्या जर वर्गमुळाच्या बाहेर काढले तर 2 होतील, कारण 4चं वर्गमूळ 2. तसंच 25चं वर्गमूळ 5, म्हणून आपल्याला येईल 3 गुणेला 2 वर्गमुळात 2. म्हणजे या इथल्या या 4चं वर्गमूळ हे बाहेर काढलं तर ते 2 झालं. त्याचप्रमाणे वर्गमुळात 25 गुणेला 2 म्हणजेच 5 वर्गमुळात 2 आणि वजा 4 वर्गमुळात 2. आता या तिसऱ्या स्टेपला 3 गुणेला 2 किती होतील 6 वर्गमुळात 2 अधिक 5 वर्गमुळात 2 वजा 4 वर्गमुळात 2. आता या ज्या तिघ करणी झाल्या, या तिघ करणी म्हणजे 6 वर्गमुळात 2, 5 वर्गमुळात 2 आणि 4 वर्गमुळात 2 या आता आपल्याला मिळाल्या सजातीय करणी, आपल्याला त्या मिळालेल्या आहे. आता पहिल्या 2ची बेरीज करू. 6 अधिक 5 वजा 4 वर्गमुळात, तिघांचीच बेरीज करून टाकू वजाबाकी. सामायिक अवयव आहे त्यांच्यामध्ये वर्गमुळात 2 तो आपण कंसाच्या बाहेर काढला आणि राहिलेला एक अवयव 6 अधिक 5 वजा 4. 6 अधिक 5 11 वजा 4 7 वर्गमुळात 2. 6 अधिक 5 11
वजा 4 7 म्हणून 7 वर्गमुळात 2 या दिलेल्या राशीचे सोपे रूप झाले मित्र. अशाच पद्धतीनं आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. आता या घटकावरचा उपघटकावरचा स्वाध्याय बघा. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. प्रश्न पहिला आहे, 2 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 बरोबर किती? तुम्ही इथे जर विचार केला तर इथे 2 सजातीय करणी दिसत आहेत आणि त्यांची बेरीज आहे. मग इथे बेरीज काय होईल? 2 आणि इथे नाही म्हणजे अवयव नाही म्हणजे 1. 2 अधिक 1 3 वर्गमुळात 3 म्हणून डी हा जो पर्याय आहे हा डी पर्याय इथे योग्य अचूक पर्याय आहे. दुसरं उदाहरण घेऊया. 10 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 बरोबर किती? इथे 2 सजातीय करणी असून त्यांची वजाबाकी आहे. सामायिक अवयव आहे वर्गमुळात 5. पर्याय हे दिलेले आहेत बघा. 14 वर्गमुळात 5 6 6 वर्गमुळात 5 आणि ऋण 6 वर्गमुळात 5. यापैकी योग्य पर्याय विचार केला तर ही वजाबाकी आहे म्हणजे 10 वजा 4 6 आणि 6 वर्गमुळात 5 म्हणून योग्य पर्याय आहे इथे सी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला प्रश्न आहे, सोपे रूप द्या. आपण सुरुवात करूया. 3 वर्गमुळात 7 अधिक 7 वर्गमुळात 63 वजा वर्गमुळात 7. आपल्याला इथे करणींची बेरीज वजाबाकी करायची आहे. मग करणींची बेरीज वजाबाकी करताना त्या सजातीय करणी पाहिजेत. 3 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 7 या दोघं सजातीय करणी आहेत, परंतु 7 वर्गमुळात 63 ही सजातीय करणी नाही. म्हणून आपण या 63मध्ये 7 हा एक अवयव आहे. 9 7 63 9 7 63 म्हणून आपल्याला पुढची स्टेप अशी लिहिता येईल की 3 वर्गमुळात 7 अधिक 7 वर्गमुळात गुणेला 63चे वय 9 गुणेला 3 9 गुणेला इथे 7 पाहिजे 9 त्रिक 27 होतात परून 63 9 गुणेला इथे 3च्या ऐवजी काय पाहिजे मित्र हो 7. म्हणून पुढची स्टेप 3 वर्गमुळात 7 अधिक 7 गुणेला 3 वर्गमुळात इथे 7 पाहिजे. इथे वर्गमुळात किती पाहिजे मित्र हो? इथे वर्गमुळात 7 पाहिजे, लक्षात घ्या. वर्गमुळात 7 सामायिक अवयव आहे. 3 अधिक 7 त्रिक 21 वजा 1 वर्गमुळात 7. इथे मिस्टेक राहिलेलं आहे मित्र हो. 9चं वर्गमूळ 3 बरोबर आलं, परंतु इथे 3 न घेता इथे काय गृहीत धरा 7. इथे 2 गृहीत न धरता वर्गमुळात काय धरा 7. म्हणून वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 सामायिक अवयव 3 अधिक 7 त्रिक 21 वजा 1 3 अधिक 21 23 वजा 1 किती 3 अधिक 1 24 3 अधिक 21 24 वजा 1 म्हणजेच 23 23 वर्गमुळात 7 या राशीचं हे काय झालं सोपे रूप झालं. त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया बघा. 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 80. इथे सुद्धा वर्गमुळात 5 2 ठिकाणी सामायिक आहे, परंतु इथे नाही. आपल्याला काढता येईल तर 16 85 म्हणून आपल्याला असं लिहिता येईल 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 80 म्हणून 7 वर्गमुळात 5 4 वर्गमुळात 5 अधिक 80चे अवयव 16 गुणेला 5 म्हणून 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5. इथे 16चं वर्गमूळ येतं 4 म्हणून मिळेल आपल्याला अधिक 4 वर्गमुळात 5. इथे आता वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 हा सामायिक अवयव आहे, तो कंसाच्या बाहेर आपण काढूया.
कंसात शिल्लक राहिलं इथे 7 वजा इथे 4 अधिक 4 गुणिला वर्गमुळात 5. 7 वजा 4 3 अधिक 4 7 किंवा ऋण 4 अधिक 4 0 म्हणजे 7 बरोबर आपल्याला मिळतं 7 वर्गमुळात 5. त्यानंतर आपण एक शेवटचं तिसरं उदाहरण घेऊया. सोपे रूप द्या. 4 वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 75 वजा 7 वर्गमुळात 48. याच्यामध्ये तर कुठल्याही दोन करणी सजातीय दिसत नाही. या उदाहरणांमध्ये तर या दोन करणी सजातीय होत्या, इथे सुद्धा या दोन करणी सजातीय होत्या, इथे कुठलीही सजातीय करणी नाही. परंतु या तिघ करणींचं रूपांतर आपल्याला असं करायचं आहे की त्या सजातीय करणी असतील. वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 75 वजा 7 वर्गमुळात 48 आपण घेतला. मग बघा आता 4 वर्गमुळात 4 गुणिला 3. आता पहिल्या 12चे अवयव आपण पडले 4 वर्गमुळात 3. मग 12चे अवयव असे पाडले की त्यातला एक अवयव 4 की ज्याचं वर्गमूळ लिहिता येईल आणि एक अवयव 3 घेतला तर या 75 आणि 48चे असेच अवयव पाडा की त्यात एक अवयव 3 असेल आणि उरलेला अवयवाचं वर्गमूळ असेल. जसं 75चे अवयव आपल्याला वर्गमुळात 25 गुणिला 3 लिहिता येईल. वजा 7 गुणिला वर्गमुळात 48चे अवयव 16 वर्गमुळात 3 लिहिता येईल. 16 त्रिक 48 हे 25 त्रिक 75. आता आपण या 4चं वर्गमूळ बाहेर काढू, 25चं वर्गमूळ बाहेर काढू, 16चं वर्गमूळ बाहेर काढू. बघा 4 गुणिला 4चं वर्गमूळ 2 बाहेर काढलं वर्गमुळात 3. 25चं वर्गमूळ बाहेर काढलं तर ऋण 5 वर्गमुळात 3. 16चं वर्गमूळ बाहेर काढलं तर ऋण 7 गुणिला 4 वर्गमुळात 3. आता इथे 4 गुणिला 2 8 वर्गमुळात 3 वजा 5 वर्गमुळात 3 वजा 7 गुणिला 4 वजा 7 चौक 28 वर्गमुळात 3. आता आपल्याला ज्या 3 करणी मिळालेल्या दिसत आहेत 8 वर्गमुळात 3 वजा 5 वर्गमुळात 3 वजा 28 वर्गमुळात 3 या तिघही करणी आता सजातीय करणी असून त्या तिघ सजातीय करणींमध्ये वर्गमुळात 3 हा अवयव सामायिक आहे. म्हणून तो सामायिक अवयव आपण कंसाच्या बाहेर जर काढला तर कंसात शिल्लक राहिला 8 वजा 5 वजा 28 गुणिला वर्गमुळात 3. म्हणून आपल्याला उत्तर मिळालं ऋण 25 वर्गमुळात 8. बघा 8 वजा 5 3, 8तून 5 गेले 3, मग 3 वजा 28 धनसंख्या 3 येते इथे 3 वजा 28 मिळतात ऋण 25 आणि वर्गमुळात 3. तर विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीनं आपण या 8व्या दिवसाचा सेतू अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे. तुम्ही काळजीपूर्वक या व्हिडिओचा अभ्यास करा आणि सर्व घटक लक्षात घ्या. तुम्हा सर्वांना मी अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.